तर तुम्ही पाहणी करून आलात, काय परिस्थिती आहे आजच्यामध्ये, काय समोर आलं? अतिशय दुर्दैवी अशी घटना आज सकाळी या ठिकाणी घडली. मुंबईच्या अलीकडे टर्निंगवर दोन लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना त्या कशाजवळ आल्या, काय झालं आता त्याचं कारण कळेल. उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, पण यामध्ये जवळपास 10 पेशंट्स त्यांना या ठिकाणी हॉस्पिटल आणण्यात आलं होतं. त्यातला एक ब्रॉड डेड होता, त्यानंतर 2 सिरियस होते, गंभीर होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे. त्यांचं सिटी स्कॅन झालं, MRI झालेलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची का काय तर मी 2 त्या ठिकाणी बघेन. आणि 7 रुग्ण या ठिकाणी आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत, फ्रॅक्चर आहेत. पण ते आज उद्यामध्ये त्याच्यावर काय जी शस्त्रक्रिया असेल ती शस्त्रक्रिया होईल. त्यांना ऑपरेशन करायचं आहे, तो ऑपरेशन केला जाईल आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल. मात्र या संदर्भामध्ये अनेक वर्षात म्हणजे ज्या रुग्णांना आम्ही भेटलो तर हिला मी अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास करतोय, पण असं कधीही झालं नाही. का घडलं, कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ या ठिकाणी सूचना दिल्यात. मी बाहेरगावी होतो, आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत 4 ती संख्या आहे. 3 आणि 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची. त्या 4 आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांना ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख रुपये दिले जातील. त्यांचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल. ज्युपिटरला 2 पेशंट सिरियस आहेत, त्याची सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल. सातत्यानं तक्रारी रेल्वे विभागाला स्थानिकांनी केलेल्या होत्या. हे रोजचे प्रवासी आहेत. 3 महिन्यांपूर्वी, 8 दिवसांपूर्वी अनेकांनी तक्रार दिल्या होत्या. तो जो टर्निंग पॉईंट आहे त्या टर्निंग पॉईंटला घेऊन या सगळ्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या आणि अशी दुर्घटना घडेल असं सुद्धा त्या पत्रांमध्ये लिहिलेलं होतं आणि तरी सुद्धा रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आज ही घटना घडली. मी माहिती घेतली, मला जे कळलं त्या संदर्भामध्ये सर्वे सुरू होता. काय उपाय करायचा, काय इलाज करायचा याच्यावरही चर्चा झालेली होती. परंतु दुर्दैवाने कधी नव्हे म्हणजे इतक्या जवळच्या ट्रेन गेल्या कशा, त्या इतक्या घासल्या कशा गेल्या, घासल्या गेल्यापेक्षा अतिशय जवळ आल्या आणि रेल्वेला ज्या गेटमध्ये लटकून जे आमचे प्रवासी होते, कारण गाडी किती भरलेली असते याची आपल्याला कल्पना आहे, किती गर्दी या गाडीमध्ये असते. त्याच्यामुळे मग ते एकमेकाला इकडचे तिकडचे सगळे त्या गाडीला तिकडचे पॅसेंजर जे आहेत ते जास्त गेलेत, अनेकांना त्याच्या खुणाही आहेत. तर ते 4-5 बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. जे आत फेकले गेलेत ते काही फ्रॅक्चर आहेत, ते गाडीतच राहिलेत, त्यामुळे ते सुदैवाने बचावले. पण हे का झालं, कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. निश्चित या संदर्भामध्ये कायमस्वरूपी जो उपाय आहे तो तात्काळ करावा अशी आम्ही रेल्वे मंत्र्याला त्या ठिकाणी विनंती करू आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय गांभीर्याने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. मध्य रेल्वे नेहमीच उशिराने धावते आणि त्यामुळे घड्याळाच्या काठ्यावर चालणारे प्रवासी आहेत त्या लेट होतात आणि त्यामुळे गर्दी वाढते आणि असे प्रकार होत आहेत. रोज त्या मार्गावर एखादा तरी अपघात घडतोय, परंतु आज मोठा अपघात घडला त्यामुळे हे समोर येत आहे. रेल्वेचा वक्तशीरपणा हवा आहे असं वाटत नाही. निश्चित रेल्वे तर आपल्याकडे घड्याळाच्या सेकंड काठ्यावर चालते, आपण बघितलेलं आहे. काही ठिकाणी मग उशीर येतो, त्याची कारणं टेक्निकल असतात, वेगवेगळी असतात, त्यामुळे होत असतात, होत नाही अशातला भाग नाहीये. परंतु अशा पद्धतीने अपघात हा पहिल्यांदा झालेला मला असं वाटतं की अगदी ट्रेन एकाच टर्निंगवर एकमेकांना क्रॉस करत असताना इतक्या घासली जावी हे पहिल्यांदा असं झालेलं आहे. आणि का झालं, कशामुळे झालं, खरं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकारी जे आहेत, सगळे टेक्निकल अधिकारी आहेत, ते स्पॉटवर आलेले आहेत. उच्चस्तरीय अधिकारी आहेत पदावरचे, ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत, ते चौकशी करतायत. परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही या संदर्भामध्ये सगळ्या काळजी आहे, त्या काही उपाययोजना करायच्या आहेत. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीलाही बोललेले आहेत, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी रेल्वेच्या बोललेले आहेत. त्या संदर्भात आपण निश्चित काळजी घेऊ. रेल्वे मंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात, कारण रेल्वे मंत्री सुद्धा भाजपचे. माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये निश्चित बोलतील, पण सर्व अधिकाऱ्यांशी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत. त्यांनीच मलाही कल्पना, तुम्ही प्रवासात होतो, त्यांचाच मला पहिले फोन आला त्या ठिकाणी पोहोचा म्हणून. मला थोडा यायला उशीर झाला, मी बाहेरगावी होतो आणि म्हणून त्याच्या सूचनेवर मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जी काही मदत असेल नियमानुसार ती आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे.